नमस्कार अमरावती। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शोध प्रतिष्ठानातर्फे जनसेवा सप्ताहांतर्गत श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश खोडके यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे रूपांतर विद्यार्थी महामेळाव्यात झाले। यावेळी आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडक्यांसह राष्ट्रवादीचे नगरसेवक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आजचा सत्कार हा केवळ गौरव नसून विद्यार्थ्यांना भविष्यात मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे, असे प्रबोधन आमदार सुलभा खोडके यांनी विद्यार्थ्यांना केले। प्रमुख वक्ते अनिरुद्ध पाटील यांनी शिस्त, संयम, संस्कार, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करण्याचा संदेश दिला। कार्यक्रमाअंतर्गत 25,000 वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत विद्यार्थी व पालकांना वृक्षांचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून मौन पाळण्यात आले। दरवर्षी जसं अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 22 जुलैला दरवर्षी कोणता ना कोणता कार्यक्रम घेत होतो। मागच्या वर्षी जसं गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रम घेतला होता, यावर्षी दुर्दैवाने आम्हाला जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्याचा आमचा संकल्पना होतोय आणि दरवर्षी आम्ही अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम करत आलो आहे। जसं वृक्ष लागवड असेल किंवा रक्तदान असेल किंवा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल, पण यावर्षी थोडंसं दादांचा दुर्दैवी अपघाताने हे झालं। श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सेवा सप्ताह हा कार्यक्रम घेण्यात आला होता अमरावतीमध्ये। तर सेवा सप्ताहामध्ये 7 दिवस लगातार कार्यक्रम हे घेण्यात आले, ज्याच्यात रक्तदान शिबिर असेल, वृक्ष लागवड असेल, रुग्णांची सेवा असेल, नंतर विद्यार्थ्यांचा सत्कार असेल आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त 22 तारखेला पहिल्या दिवशी सुरुवात आम्ही ही रक्तदानाने केली आणि रविवार असल्यामुळे आज 26 तारखेला आम्ही हा कार्यक्रम सगळ्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात आला, ज्याच्यात 12वी आणि 10वी या विद्यार्थ्यांचे सत्कार घेण्यात आले, ज्याच्यात 10वीचे 85च्या वरती आणि 70च्या वर 12वीचे अशा विद्यार्थ्यांचेच फक्त सत्कार घेण्यात आले, ज्यांनी प्रेरणा भेटली पाहिजे की बाकी विद्यार्थ्यांना किंवा सत्कार हा कार्यक्रम जसा आपण 75 किंवा 80च्या वर विद्यार्थ्यांचाच घेतो आहे, कारण त्यांचा एक मान सन्मान कुठे ना कुठे त्यांना एक पुढची दिशा दिसली पाहिजे। आणि दादांचं जसं नियोजन पद्धतीने कार्यक्रम करण्यात येत होते, आम्ही या नियोजनमध्ये दादांची आठवण ठेवून हा कार्यक्रम घेण्यात आला आणि याला चांगला जास्तीत जास्त लोक प्रतिसाद दिला आणि जास्तीत 25,000 झाडं आम्ही लावण्याचा संकल्पना केला। त्याची सुरुवात आम्ही महानगरपालिकेच्या बरेचशा ओपन स्पेस जिथे केले तिथे आम्ही स्वतः गड्डे करून स्वतः झाडं पाठवले आणि आम्ही स्वतः तिथे जाऊन उपस्थित होऊन झाडं लावण्याचा प्रयत्न केला। आतापर्यंत 15,000 झाडांचे आमचं नियोजन झालेलं आहे। अजून या हप्त्यात आम्ही पूर्ण बाकीचे 10,000 झाडं लावणार आहे आणि या झाडांचे म्हणजे बघण्यासाठी आणि तिथलं सांभाळण्यासाठी तिथल्या नागरिकांना एक आम्ही जबाबदारी म्हणून दिली आहे, जेणेकरून यावर्षी जो अल्निनो जो हे आलेला आहे, संकट आलेलं आहे भारतावर म्हणजे पूर्ण देशावर, ज्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम चालू झाला आहे पूर्ण देशभरात, तर तो पुढच्या काळात या भविष्यातल्या घडणारे पोरं त्यांचा नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही हा उपक्रम सुरुवात केली आहे आणि निश्चितपणे हा उपक्रम दरवर्षी आम्ही घेत राहू आणि याला चांगल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू।